गुड मॉर्निंग मुलांना. आपण गेल्या वेळेला क्रॅमर्स रूल शिकत होतो. क्रॅमर्स रूल मध्ये आपण डिस्क्रिमिनंट कसा फाइंड आउट करायचा ते आपण बघितलं. डिस्क्रिमिनंट मध्ये फक्त आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. डिस्क्रिमिनंट मध्ये आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करून आपण त्याची व्हॅल्यू काढतो डिस्क्रिमिनंट मध्ये. तर ती मेथड आहे त्याला आपण क्रॅमर्स रूल असं म्हणतो. डिस्क्रिमिनंटने आपण जे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करणार आहोत असे आपण डिस्क्रिमिनंट काढले बघा त्या दिवशी. लास्ट लेक्चरला आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ते बघितलं. आता डिस्क्रिमिनंटचा यूज करून आपण लिनियर इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं ते आपण बघणार आहोत. हे बघा, हे जे डिस्क्रिमिनंट आहे हे त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली पाहिजे. तर आपण सेकंड क्वेश्चन जो आहे तो आपण पुन्हा घेऊ. हा जो दुसरा क्वेश्चन आहे आपण फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स. डिस्क्रिमिनंट आपल्याला सेकंड लेसन मध्ये आहे. डिटर्मिनंट म्हणतो आपण. डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची असेल. डिटर्मिनंट जर फाइंड आउट करायचं आहे तर आपण फक्त क्रॉस मल्टिप्लाय करायचं, बाकी काही नाही करायचं. समजा याचे फर्स्ट जो आहे आपला डिटर्मिनंट त्याची जर व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची तर ती कशी करायची. फोन केला आपण आपला जो डिटर्मिनंट आहे तो आहे -1. क्रॅमर्स रूल आपण शिकतोय. त्याच्यामध्ये आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. आपला जो डिटर्मिनंट आहे तो -1 to 7 4. इथे फक्त आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो आणि नंतर मध्ये मायनस सबट्रॅक्शन करतो. क्रॉस मल्टिप्लाय करतो म्हणजे इथे -1 into 4 होणार. -1 into 4 -7 into 2 म्हणजे -1 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं, 7 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं. तर -1 into 4 जर करायचंय तर मायनस आणि मल्टिप्लिकेशन मध्ये आपण दोघांचं साइन जे आहे एकाचं मायनस आहे, 1चं मायनस आहे आणि याचं प्लस आहे, तर मायनस प्लस मायनस होतो. मल्टिप्लिकेशन मध्ये दोघांची साइन एकत्र करायची असते आणि ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये मोठ्या नंबरची साइन करायची असते. इथे मायनस प्लस -4 -7 2 14 -4 -14 -18. आता इथे ऍड होणार कारण सेम साइन असेल तर ऍड होतात आणि मोठ्या नंबरचं साइन द्यायचं असतं ऍडिशन. इथे आपण मल्टिप्लिकेशनचे रूल वापरले, इथे मल्टिप्लिकेशनचे रूल वापरायचे. जसं हा मायनस प्लस मल्टिप्लिकेशन 1 4 4 होणार आणि मायनस प्लस मायनस होणार. इथे दोन्ही पण प्लस प्लसच आहेत त्यामुळे प्लस प्लस प्लसच असतं. त्यामुळे प्लस आणि हा 14 आणि मध्ये हे सबट्रॅक्शनचं साइन आहे ते इथे दिलं. आता हे दोघांचं साइन सेम आहे. साइन सेम असल्यावर त्यांना आपण मिळवतो, बेरीज करतो त्यांची. बघा ते काही नियम आहेत, बेरजेचे नियम आहेत. चिन्ह दोघांची सारखी असतील, साइन सेम असेल तर ऍडिशन होतं आणि साइन जर वेगवेगळे आहेत तर सबट्रॅक्शन होतं. याची ह्या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे ती -18 आलेली आहे.
क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि सबट्रॅक्शन करायचं आहे, ते तुम्हाला डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला मिळते आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करून मध्ये सबट्रॅक्शन. आता समजा हे तुम्हाला थर्ड वाला सॉल्व्ह करायचंय, तर ते कसं करणार? सेवन बाय थ्री, 5/3, 3/2, 1/2 असं तुमचा डिटर्मिनंट आहे. या डिटर्मिनंटची जर आपल्याला व्हॅल्यू काय काढायची आहे तर क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे 7/3 इंटू 1/2 मायनस 5/3 इंटू 3/2. म्हणजे इथे आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं 7/3 इंटू 1/2 मायनस 5/3 इंटू 3/2 असं मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 7/3 ने 1/2 ला मल्टिप्लाय केलं मायनस 5/3 ने 3/2. आता सरळ मल्टिप्लिकेशन करायचं. 7 1 जा 7, 3 2 जा 6, तर इथे मायनस 5 3 जा 15 आणि 3 2 जा 6. आता मल्टिप्लिकेशन मध्ये न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर मध्ये लिहायचं, म्हणजे अंश अंशच 7 1 7 सरळ मल्टिप्लाय सरळ करायचं. आणि आता इथे आपल्याला करायचंय सबट्रॅक्शन. मल्टिप्लिकेशन करून झालेले, आपण हे दोन मल्टिप्लिकेशन होते ते करून झाले. आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचंय. फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन करायचं असेल तर त्यांचा डिनॉमिनेटर इक्वल लागतो, तरच तुम्ही ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकता. मल्टिप्लिकेशन मध्ये डिनॉमिनेटर इक्वल नसला तरी चालतो. इथे बघा कुठे डिनॉमिनेटर इक्वल होता, वेगवेगळा डिनॉमिनेटर. इथे 3 डिनॉमिनेटर, इथे 2 आहे. पण मल्टिप्लाय आपण करू शकतो डिनॉमिनेटर सेम नसेल तरी सुद्धा, कारण आपल्याला फक्त मल्टिप्लाय करायचं. 3 ने 2 ला गेलं, 7 ने 1 ला गेलं, संपला विषय. 7 1 जा 7, 3 2 जा 6. डिनॉमिनेटर वगैरे इक्वल मल्टिप्लिकेशन डिव्हिजन साठी नाही लागत, पण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी तुम्हाला डिनॉमिनेटर इक्वल असावा लागतो. इथे तुमचा डिनॉमिनेटर इक्वल येतं, सरळ मल्टिप्लाय करायचं. न्यूमरेटरने न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरने डिनॉमिनेटरला. काही तुम्हाला त्रास नाहीये. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये काही त्रास नाही. त्रास कुठे असतो? ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये. कारण ऍडिशन सबट्रॅक्शन फ्रॅक्शनचं जर करायचंय, असे फ्रॅक्शन असतात, त्यांना जर ऍड किंवा सबट्रॅक्ट करायचंय तर त्यांचा डिनॉमिनेटर इक्वल लागतो. मग आहे का बघायचा डिनॉमिनेटर इक्वल? याचा डिनॉमिनेटर 6 आहे आणि याचा पण 6च आहे, म्हणजे इक्वल आहे. म्हणजे तुम्हाला इक्वल करण्याची गरज नाहीये. जर नसेल इक्वल तर तो इक्वल करावा लागतो, मग तुम्ही ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन तुम्ही करता येतं तुम्हाला. जोपर्यंत डिनॉमिनेटर इक्वल नाही होत तोपर्यंत ऍडिशन सबट्रॅक्शन तुम्हाला करता येत नाही. इथे आता ऑलरेडी तुमचा डिनॉमिनेटर इक्वल आहे, त्यामुळे तो डिनॉमिनेटर एकदाच लिहायचा खाली, त्यांना सबट्रॅक्ट किंवा ऍड नाही करायचा. जो डिनॉमिनेटर आपण इक्वल केलाय तो फक्त खाली लिहायचा असं. इथे 6 आणि वरती 7 मायनस 15. वरच्यांचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन न्यूमरेटरचं करायचं. डिनॉमिनेटर जो इक्वल केलेला असतो तोच लिहायचा एकदा. न्यूमरेटरचं फक्त ऍडिशन सबट्रॅक्शन करता येतं. डिनॉमिनेटर जो इक्वल केलेला आहे तो खाली लिहायचा असतो एकदा. डिनॉमिनेटरना ऍड किंवा सबट्रॅक्ट नाही करायचं, पण इक्वल करायचं असतं.
7 मायनस 15 जर आपण करायला गेलं तर ह्या दोघांचं होणार सबट्रॅक्शन, कारण हा एक वेगवेगळी साईन आहे दोघांना. वेगवेगळी साईन असेल तर सबट्रॅक्शन होतं. मग 15तून 7 वजा केले 8 राहणार, पण मोठ्या नंबरचं साईन म्हणून 15चं साईन येईल ह्याला मायनस. ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये सेम साईन असेल तर ऍड करायचं, वेगवेगळी साईन असेल तर सबट्रॅक्ट करायचं आणि मोठ्या नंबरचं चिन्ह द्यायचं असतं उत्तराला. आपलं जे आन्सर आहे त्याला बिगर नंबरची साईन द्यायची असते. इथे तुमचा आन्सर आला -8/6. इथे परत 2 ने भाग जातो दोघांना. -4/3 हे तुमच्या या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे ही, -4/3. आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायला सांगितली, तीच आहे ती. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू -4/3. आता हेच डिटर्मिनंट वापरून आपल्याला लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह लिनियर इक्वेशन in 2 variable using डिटर्मिनंट. डिटर्मिनंट वापरून आपल्याला लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचे. ती जी मेथड आहे किंवा रूल आहे त्याला आपण क्रॅमर्स रूल म्हणतो. मग ते कसं आता आपण सोडूया. तुम्हाला खूप सारे याच्यामध्ये सम्स आहेत जे आपल्याला या क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचं. पहिलं आपण घेऊ 3x - 4y इज इक्वल टू 10 आणि 4x + 3y इज इक्वल टू 5. 3x - 4y इज इक्वल टू 10 आणि 4x + 3y इज इक्वल टू 5. हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे डिटर्मिनंटचा वापर करून. आता तुम्ही बोलाल की डिटर्मिनंट असे असतात, असे डिटर्मिनंट द्यायला पाहिजे ना. हे बघा असे डिटर्मिनंट, तर आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू ना. पण इथे डिटर्मिनंट दिलेलाच नाहीये आपल्याला, इक्वेशन दिलेले आहेत दोन. मग डिटर्मिनंट कसं काढायचं? तर आपल्याला इथे डिटर्मिनंट तयार करायचे आणि प्लस त्याच्या व्हॅल्यूज पण काढायच्या. म्हणजे डिटर्मिनंट बनवून त्याच्या व्हॅल्यूज काढायच्या आणि त्याचा वापर करून, त्याचा यूज करून आपल्याला काय करायचंय, हे सायमल्टेनियस इक्वेशन, हे जे दोन इक्वेशन आहेत त्याचं आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. सोल्युशन म्हणजे काय, तर एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची. मग डिटर्मिनंट कोणते घ्यायचे, तर एक सोपी गोष्ट लक्षात ठेवायची. काय माहितीये का, हे बघा, हे एक्स चे जे सहगुणक आहेत, कोइफिशियंट आहेत, हे एक्स चे कोइफिशियंट, हे एक्स चे सहगुणक म्हणजे हा 3 आणि 4, हे एक्स चे कोइफिशियंट आहेत. यांना आपण 1 म्हणून घ्यायचं. त्यानंतर हे वायचे जे सहगुणक आहेत त्यांना आपण 2 कन्सिडर करू आणि या ज्या स्थिर संख्या आहेत त्यांना 3. म्हणजे पहिली जी लाईन आहे, पहिली जी ओळ आहे त्याच्यात 3 आणि 4 आहे. दुसऱ्या ओळीमध्ये -4 आणि 3 आहे. बघा -4 पण घ्यायचं, साइन पण घ्यायचंय, -4 3. आणि तिसऱ्या लाईन मध्ये तुमचे इकडचे टर्म्स, राईट साइडचे कॉन्स्टंट टर्म 10 आणि 5. तर आपल्याला हे जे 3 व्हॅल्यूज आहेत, या 3 ज्या रांगा आहेत, पहिली, दुसरी, तिसरी, पहिली म्हणजे एक्स चे कोइफिशियंट, दुसरी म्हणजे वाय चे कोइफिशियंट आणि तिसरी म्हणजे जे कॉन्स्टंट टर्म आहेत उजवीकडे असतात ते. मग याच्यावरून डिटर्मिनंट तयार करायचे आणि मग त्याची किमती काढायची. तर डिटर्मिनंट आपल्याला एकूण 3 तयार करायचे, तिथे 3 डिटर्मिनंट असतात. एक असतो डी, दुसरा डी म्हणजे डी डिटर्मिनंट, दुसरा असतो डी एक्स आणि तिसरा असतो डी वाय.
मग डी साठी काय करायचं बरं, तर डी साठी घ्यायचं 12. हे नंबर लक्षात ठेवा, डी साठी 12. 12 म्हणजे काय, तर 12 म्हणजे पहिली ओळ आणि दुसरी ओळ, म्हणजे पहिली जी ओळ आहे 3 4 आणि दुसरी ओळ -4 3 यांचा डिटर्मिनंट काढायचा. डीएक्स साठी काय करायचं बरं, डीएक्स साठी 32. 32 म्हणजे काय, तिसरी ओळ 10 5 आणि दुसरी म्हणजे -4 3 आणि डीवाय साठी घ्यायचं 13. 13 म्हणजे पहिली ओळ आणि तिसरी ओळ. असे डिटर्मिनंटचे हे नंबर लक्षात ठेवा, 12 32 13, 12 32 13, 12 32 13, 12 32 13, 12 32 13. आता 12 32 13 वरून आपल्याला डिटर्मिनंट बनवायचे आणि त्याच्या किमती काढायच्या. 12 32 13 लक्षात ठेवायचं. आता 12 म्हणजे काय, 32 म्हणजे काय, काय करायचं त्यांचं, बघा हे इक्वेशन आहे आपलं, लिहिते परत. तर पहिला जो डिटर्मिनंट आहे तो डी आहे. डी डी मध्ये काय घ्यायचंय, 12. 12 म्हणजे काय, तर इथे तुम्हाला डिटर्मिनंट बनवायचंय. 12 म्हणजे पहिली ओळ, पहिली ओळ मध्ये काय आहे, पहिल्या ओळीमध्ये काय आहे, पहिल्या ओळीमध्ये आहे 3 आणि 4. हे बघ, 12 म्हणजे पहिली आणि दुसरी अशी घ्यायची, 3 4 आणि दुसरी आहे -4 3. तर हे मी डिटर्मिनंट डी तयार केला. डी डी जो आहे त्याच्यासाठी 12 लक्षात ठेवायचं. 12 म्हणजे पहिली आणि दुसरी ओळ. आता याला क्रॉस मल्टिप्लाय करू आणि त्याची व्हॅल्यू काढू. काढताना क्रॉस मल्टिप्लाय, सॉरी क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे 3 ने 3 ला मल्टिप्लाय करायचा, 3 × 3 मायनस -4 × 4 म्हणजे असं होणार. 3 × 3 3 3 जा 9 होतो, मायनस यांचा गुणाकार मायनस प्लस मायनस येणार आणि 4 चौक 16, 4 4 चा 16. मायनस प्लस साइन, मायनस आणि एक प्लस असेल तर मायनस येणार आणि 4 4 जा 16. आता ही मायनस साइन आणि याचं आन्सर पण मायनस, लागोपाठ 2 मायनस आले तर मायनस मायनस प्लस होऊन जाते साइन. 16, 9 + 16. आता 9 + 16 किती होतात, 25 होतात. हा तुमचा डी आहे. डी ची व्हॅल्यू 25 आहे. पहिला डिटर्मिनंट. आता दुसरा डिटर्मिनंट काढायचा. दुसरा डिटर्मिनंट डी एक्स असतो. बघा, डी साठी 12, डी एक्स साठी 32 आणि डीवाय साठी 13. आता पुढचा जो डिटर्मिनंट आहे तो डी एक्स आहे. तर डीएक्स साठी काय पाहिजे मला, 32 म्हणजे तिसरी लाईन आणि दुसरी लाईन. तिसरी लाईन 10 5 ची आहे बघा, ही 10 5 आधी यायचे आणि मग दुसरी लाईन म्हणजे -4 3, 10 5 -4 आणि 3. पहिला 3 आणि मग 2, 10 5 -4 3 असा तुमचा डीएक्स होऊन 10 5 -4 3 असा डिटर्मिनंट आपण बनवायचा. या डिटर्मिनंट साठी ते नंबर लक्षात ठेवायचे, 12 32 13. 12 म्हणजे पहिली आणि दुसरी ओळ, 32 म्हणजे तिसरी आणि दुसरी ओळ. आता क्रॉस मल्टिप्लाय करा. 10 × 3 -4 × 5. 10 3 जा 30 होणार, मायनस आता परत यांचं मल्टिप्लिकेशन आहे, मायनस प्लस मायनस होणार आणि 4 5 जा 20 होणार. मग परत लागोपाठ 2 मायनस साइन आले, मायनस मायनस यांची मिळून प्लस बनेल, 30 + 20.
30 + 20 50. म्हणजे जो dx आला तुम्हाला तो 50 आलेला आहे. आता मला आणखी एक डिटर्मिनंट शोधायचा, तो आहे dy. dy साठी काय लक्षात ठेवायचं, dy साठी 13 म्हणजे काय, तर पहिली लाईन आणि तिसरी लाईन. पहिली लाईन आधी घ्यायची 3 4 आणि इथे तिसरी लाईन म्हणजे 10 5 10 5 ही dy मिळणार तुम्हाला. dy साठी लक्षात ठेवायचं. d झाला, dx झाला, आता आपण dy शोधतोय. dy साठी 13 म्हणजे पहिली लाईन. पहिल्या लाईन मध्ये 3 आणि 4 आहे आणि तिसऱ्या लाईन मध्ये 10 आणि 5 आहे. त्यांना मल्टिप्लाय करते क्रॉस. पहिला 3 × 5 मायनस 10 × 4. 3 5 = 15 मायनस 10 4 = 40. आता हे दोघं प्लस एक मायनस आहे, म्हणजे वेगवेगळी साईन. वेगवेगळी साईन असेल तर त्यांचं सबट्रॅक्शन होणार. 40 मधून 15 घालवणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. याच्यामध्ये मोठी संख्या 40 आहे, तिचे चिन्ह ऋण आहे आणि 40 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. हे तुमचं dy. मग तिन्ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण काढली. एक d काढला, दुसरा dx काढला. d किती, d तुमचा 25 आलेला आहे. d 25, dx तुमचा 50 आलेला आहे आणि dy तुमचा -25 आलेला आहे. आता आपल्याला सोल्युशन काढायचं ना, हे तर डिटर्मिनंट आहेत. मग डिटर्मिनंटचा वापर करून सोल्युशन कसं काढायचं. सोल्युशन म्हणजे काय, तर x आणि y ची किंमत, x आणि y ची जी व्हॅल्यू असते त्यालाच आपण सोल्युशन म्हणतो. मग x काय आहे, x कसा मिळेल तुम्हाला, हा जो dx आहे म्हणजे हा डिटर्मिनंट जो आहे dx, त्याला d म्हणजे यानी भागायचं. dx 50 आहे, d 25 आहे. 25 ने 50 ला 25 एके 25, 25 दोणे 50. म्हणजे तुमची x ची जी व्हॅल्यू आली आहे ती 2 आली. x 2 आला. x आणि y चीच व्हॅल्यू पाहिजे असते, तर y पाहिजे, तर dy भागिले dn. dy -25 आणि d जो आहे तो 25. 25 × 25, 25 × 25 ते -1. y ची व्हॅल्यू -1 आहे. x 2 आला आणि y -1. मग नंतर सोल्युशन लिहायचं. सोल्युशन मध्ये आधी x ची व्हॅल्यू लिहायची आणि मग y ची लिहायची. पहिली x ची मग y ची. 2, -1 is the solution of equations. हे तुमचं सोल्युशन. पहिला आपण काय केलं, पहिला आपण काय केलं, d dx आधी आपलं इक्वेशन जे आहे ते व्यवस्थित बघितलं. ते इक्वेशन तुमचं कसं पाहिजे, x आणि y चा टर्म लेफ्ट साइडला आणि जो कॉन्स्टंट टर्म आहे ते राईट साइडला पाहिजे. तसं आहे का इक्वेशन, आहे ऑलरेडी. तुमचे जे ऑलरेडी तुमचा जो कॉन्स्टंट टर्म आहे तो राईटलाच आहे, म्हणजे हे 10 आणि 5 ज्याच्या बरोबर व्हेरिएबल नाही ते राईटलाच आहे. कधी कधी इकडे तिकडे असतात, मग त्यांना व्यवस्थित आणायचं असतं मग सोडवायचं. पुढे एक्झाम्पल आहेत आपल्याला, ते पण बघू आपण. आधी आपण d काढला. d साठी 12 लक्षात ठेवायचं, dx साठी 32 आणि dy साठी 13 लक्षात ठेवायचं. d dx आणि dy.
डी साठी 12 म्हणजे पहिली आणि दुसरी ओळ, म्हणजे 3 4, पहिली म्हणजे जे एक्स चे कोइफिशियंट आहेत ते 3 4, आणि दुसरी ओळ म्हणजे -4 3. मग या डिटर्मिनंटची आपण व्हॅल्यू काढली, ती किती आली 25. त्यानंतर मी dx काढलं. dx साठी मी काय घेतलं, dx साठी 32 म्हणजे तिसरी लाईन जी 10 5 10 5 ची आहे, आणि दुसरी लाईन 32 म्हणजे तिसरी आणि दुसरी -4 3. मग त्याचं क्रॉस मल्टिप्लाय केलं, डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली 50. त्यानंतर तिसरा डिटर्मिनंट घेतला dy. dy साठी लक्षात ठेवायचं 13 म्हणजे पहिली लाईन आणि तिसरी लाईन असं, आणि मग त्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली -25. आता असे जे 3 डिटर्मिनंट आहेत त्याचा वापर करून मी x आणि y शोधला. x चा फॉर्म्युला dx अपॉन d आहे आणि y चा फॉर्म्युला dy अपॉन d आहे. आता आपल्याला पुढचं गणित सोडूया. दुसरं 4x प्लस 3y -4 इज इक्वल टू 0, असं तुम्हाला पहिलं इक्वेशन दिलंय. हे दुसरे. आता हे दोन इक्वेशन आहेत की नाही, हे दोन इक्वेशन मध्ये बघा अशा स्वरूपात आहेत का, आपल्याला अशा स्वरूपात आणायचे. ax अधिक by बरोबर c, म्हणजे काय, तर एक्सचं आणि वायचं पद डावीकडे लेफ्ट हँड साईडला, आणि जो कॉन्स्टंट टर्म आहे ज्याच्या बरोबर व्हेरिएबल नाहीये तो राईट हँड साईडला, असं पाहिजे मला. म्हणजे एक्स आणि वायचं पद लेफ्ट साईडला, आणि जो कॉन्स्टंट टर्म आहे ज्याच्या बरोबर व्हेरिएबल नाहीये तो राईटला पाहिजे. राईटला म्हणजे कोणाच्या राईटला, तर इक्वल टूचं जे साईन असतं त्याच्या राईटला. ही राईट हँड साईड असते आणि इकडची लेफ्ट हँड साईड असते. इक्वल टूच्या ही लेफ्ट हँड साईड आहे आणि ही राईट हँड साईड आहे. एक्स आणि वायचे जे टर्म आहे ते लेफ्ट साईडला पाहिजेत, जे पण एक्स आणि वायचे टर्म्स असतील, आणि राईट हँड साईडला कॉन्स्टंट टर्म म्हणजे ज्याच्याबरोबर व्हेरिएबल नाहीये तो राईट साईडला पाहिजे. मग तसं आहे का इथे, आपण चेक करूया. असं असायला पाहिजे तरच तुम्ही पुढचं क्रॅमर्स रूल वापरू शकता. बघा हे जे इक्वेशन आहे पहिलं ते मी आधी घेते. 4x प्लस 3y -4 इज इक्वल टू 0. आता इथे गडबड काय आहे, या इक्वेशन मध्ये काहीतरी गडबड आहे. गडबड आहे म्हणजे आपल्याला असं पाहिजे ना, तसं नाहीये ते. काय नाहीये, काय चुकीचं आहे या इक्वेशन मध्ये, तर या इक्वेशन मध्ये जो कॉन्स्टंट आहे सी ज्याच्या बरोबर व्हेरिएबल नाहीये तो इकडे पाहिजे. ही जी इक्वल टू ची साइन आहे त्याच्या या बाजूला पाहिजे, राईट हँड साईडला. पण तो जो ज्याच्या बरोबर व्हेरिएबल नाहीये तो -4 जो सी आहे आपला, बघा हा एक्स वाला पद आहे, हे एक्स वाला पद, हे वाय वाला पद, हे दोन्ही पण लेफ्ट साईडला पाहिजे. इक्वल टूच्या या इक्वल टूचं जे साइन आहे त्याच्या लेफ्ट साईडला पाहिजे. तर एक्स आणि वाय ऑलरेडी लेफ्टलाच आहेत, डावीकडेच आहेत, या बरोबर चिन्हाच्या डावीकडेच आहेत. हा जो आहे हा चुकीच्या जागेवर आहे -4, त्याची जागा ऍक्च्युली उजवीकडे तिकडे राईट हँड साईडला, पण तो लेफ्ट हँड साईडला दिलेला आहे. मग त्याला आधी राईट हँड साईडला शिफ्ट करायचं. हे दोन टर्म असेच 4x प्लस 3y
आता हा -4 जो आहे तो इकडे मी नेल्यानंतर तो 0 हा 0 इकडचा आणि हा -4 इकडे आला +4 होणार. मग तुमचं जे फायनल इक्वेशन आहे ते 4x + 3y = 4 असं मला समीकरण हवंय. इक्वेशन हवं जे मला मिळालं ax + by = c. कारण हा जो 4 होता ना ह्याची जागा चुकीची होती. हा -4 जो कॉन्स्टंट टर्म आहे c आहे तो आपला, तो c ऍक्च्युली इकडे पाहिजे राईट हँड साईडला, पण दिलाय तो लेफ्ट हँड साईड. तर तो बरोबर जागेवर आणायचा, राईट हँड साईडला त्याला आणायचं. आणि मग त्याच्यासाठी मायनस असेल तर प्लस होणार, प्लस असेल तर इकडे आल्यावर मायनस होणार. तर आता मायनस आहे त्यामुळे तो राईट हँड साईडला गेला की प्लस होणार. हे आपलं आलं एक इक्वेशन. आता दुसरं इक्वेशन काय आहे त्याला पण दुरुस्त करायला लागेल का बघूया आपण. दुसरं इक्वेशन असेल हा, त्याच्यामध्ये काय गडबड आहे, कोणाची जागा चुकली आहे अशा स्वरूपात पाहिजे. म्हणजे बरोबर चिन्हाच्या डावीकडे लेफ्ट हँड साईडला एक्स आणि वाय चे टर्म आहेत का, हे बरोबर चिन्ह आहे तुमचं, हे बरोबरचे चिन्ह आहे. त्याच्या लेफ्टला म्हणजे इथं एक्सचं पण टर्म पाहिजे आणि वायचा पण टर्म पाहिजे इथं. पण इथं फक्त एक्सचाच टर्म आहे डावीकडे, फक्त एक्सचाच पद दिसतोय आणि जो वायचा पद आहे तो ऍक्च्युली पाहिजे इकडे लेफ्ट हँड साईडला. हा जो आहे ना -5 आहे तो इकडे पाहिजे, पण तो दिलाय तुम्हाला राईट साईडला, जे चुकीचं आहे, त्याची जागा चुकीची आहे. तो चुकीच्या जागेवर येऊन बसलेला आहे. कोण -5 आहे. वायचं पद हे डावीकडे असायला पाहिजे, तर ते उजवीकडे दिले बरोबर चिन्हाचे. उजवीकडे त्याची जागा नाहीये, त्याची जागा डावीकडे याची. मगाशी आपल्या याची जागा चुकीची होती, कोणाची, 4 ची, -4 ची. कारण तो सी आहे आणि सी नेहमी आपल्याला कुठे पाहिजे असतो, राईट साईड. इथे कोणाची जागा चुकली, याची, तो इकडे पाहिजे, तो इकडे आला प्लस होणार. 6x + 5y = इथे आता 8 राहणार, कारण -5y इकडे आणला. आता हे आपलं इक्वेशन आपल्या ह्या फॉर्म मध्ये आलेलं आहे बरोबर असं, म्हणजे तुमचं दुसरं इक्वेशन आणि मगाशी जे होतं ते पहिलं इक्वेशन, हे तुमचं फर्स्ट इक्वेशन. क्रॅमर्स रूल वापरताना तुम्ही एका खाली एक हे दोन्ही इक्वेशन लिहून घेऊया आपण, कारण त्याशिवाय गणित सोडवता नाही. दोन्ही इक्वेशन जे पहिलं आणि दुसरं एका खाली एक मांडून घ्या. 4x + 3y = 4. आणि 6x + 5y = 8. ते तुम्हाला 2 इक्वेशन मिळाले. आता या इक्वेशन वरून तुम्हाला 3 डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे. एक आहे डी, दुसरा dx आणि तिसरा dy. आणि त्यांच्या व्हॅल्यूज पण काढायच्या आहेत आणि नंतर सोल्युशन काढायचं. तर पहिला जो डी आहे तर डी साठी आपण नंबर लक्षात ठेवायचे. आपण नंबर मगाशी तुम्हाला दिले 12, dx साठी 32 आणि dy साठी 13. व्हेरिएबल जर वेगळे असेल, mn असेल तर इथे dm आणि dn असं लिहायचं. pq असेल तर dp आणि dq असं लिहायचं.
आता पहिला डी हा डिटर्मिनंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. डी 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 तर डी साठी 12 म्हणजे पहिली लाईन. पहिली लाईन कोणती आहे? 12 म्हणजे 4 आणि 6 ची. ही पहिली लाईन आणि दुसरी लाईन. 12 म्हणजे पहिली लाईन आणि दुसरी लाईन. दुसरी लाईन ही आहे आणि ही तिसरी. दुसरी लाईन 3 आणि 5 आहे. आता यांना क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. 4 5 जा 4 into 5 minus 3 into 6. कारण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायचे तर आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. आता 4 into 5 4 into 5 20 येणार मायनस 3 6 जा 18. 20 minus 18 20 minus 18 2 राहणार. आणि ह्या इज आपले डी ची व्हॅल्यू. डी आहे. त्यानंतर आपण डीएक्स शोधणार. डीएक्स साठी 32 लक्षात ठेवतो. 32 म्हणजे तिसरी ओळ आणि दुसरी ओळ. मग तिसरी काय आहे बरं? हे बघा तिसरी 4 8 आहे आणि दुसरी 3 5 आहे. म्हणजे 4 8 32 म्हणजे तिसरी आधी मग दुसरी. 4 8 3 5. यांच्या क्रॉस मल्टिप्लाय करून व्हॅल्यूज काढायचे. 4 5 जा 4 into 5 minus 3 into 8. फोर 5 जा 20 minus 3 8 जा 24. आता या दोघांचं सबट्रॅक्शन होणार कारण वेगवेगळी साईन आहे. प्लस आणि मायनस. सबट्रॅक्शन 4 येतं. 24 मधून 20 घालवले आणि मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजे -4. हे तुमचं झालं डीएक्स. त्यानंतर तिसरा जो डिटर्मिनंट आहे तो डीवाय. डीवाय साठी 13 लक्षात ठेवा. 13 म्हणजे पहिली लाईन आणि तिसरी लाईन. तर पहिली लाईन 4 6 ची आहे आणि तिसरी लाईन 4 8 ची आहे. पहिली लाईन 4 6 13 4 6 आणि माझ्या मते 4 8. तिसरी ना 13. पहिली आणि तिसरी 4 6 आणि 4 8. आता इथे आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. 4 into 8 minus 4 into 6. 4 8 जा 32 minus 4 6 जा 24. त्यांचं सबट्रॅक्शन होईल. 32 मधून 24 गेले 8. हे तुमचं डीवाय जे आहे ते 8 मिळालं. डी किती मिळालेला आपल्याला? डी आपल्याला मिळालेला 2. डीएक्स मिळाला -4 आणि डीवाय मिळाला आपल्याला 8. डी जो आहे तो 2 मिळालेला. बघा डी ची व्हॅल्यू किती आली? 2. डीएक्स -4 डीवाय 8. डीएक्स -4 आणि डीवाय जो आहे तो आहे 8. तर पहिला जो एक्स आहे तो एक्स कसा शोधायचा?
dx ला d ने भागायचं, म्हणजे -4 ला 2 ने भागायचं. तर 2 ने इथे भाग जातो, 2 के 2 2 1 जा 2 2 2 जा 4. काय राहिलं -2 आणि अपॉन 1. खाली 1 असेल तर तो नाही लिहिला तरी चालतो. मग x ची व्हॅल्यू मिळाली -2. तर y कसा मिळेल, dy अपॉन d, म्हणजे 8 2 2 1 जा 2 4 जा, म्हणजे 4 आलं. म्हणजे dy सॉरी y ची व्हॅल्यू जी आहे ती 4 आहे. आता खाली सोल्युशन लिहायचं असं, पहिला x ची व्हॅल्यू आणि मग y ची व्हॅल्यू. x ची आली -2 आणि 4. हे तुमचं सोल्युशन आहे. x आणि y, पहिली x मग y. हा तुमच्या इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. हे आलं पाहिजे आपल्याला, कारण हे खूप सोपं आहे. फक्त आपल्याला 3 डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे आहेत आणि त्याच्या क्रॉस मल्टिप्लाय करून नंतर व्हॅल्यूज काढायच्या, आणि फक्त भागाकार साधा असतो. x आणि y ची व्हॅल्यू काढायची तर dx अपॉन d करायचा, आणि y ची पाहिजे तर dy अपॉन d करायचं. एकदम सोपं आहे, काही नाही त्याच्यामध्ये टेन्शन. आता एक आणखी एक गणित आपण घेऊ जे लास्ट आहे 6th वाला, कारण ते थोडस आणखी ट्रिकी आहे. ट्रिकी सच नाहीये, फक्त जो डिनॉमिनेटर आहे हा बघा, हा हे इक्वेशन, आणि त्यामध्ये हा जो 2 आहे ना डिनॉमिनेटर मधला, तो घालवायचा फक्त, बाकी काय नाही करायचं. आणि मग ते सॉल्व्ह करायचं, डिटर्मिनंट फाइंड आउट करून. पहिलं इक्वेशन जे आहे ते 2x + 3y = 2. आता याच्यामध्ये आपलं हे जे इक्वेशन आहे ना पहिलं, हे नॉर्मल आहे, म्हणजे जसं आपल्याला हवंय तसंच आहे. म्हणजे x आणि y चं पद डावीकडे आणि कॉन्स्टंट टर्म उजवीकडे, पूर्ण आपल्याला पाहिजे तसं पहिलं इक्वेशन. पण दुसरं इक्वेशन जे आहे ते आपल्याला हवं तसं नाहीये. दुसऱ्या इक्वेशन मध्ये x - y/2 = 1/2, हे तुमचं सेकंड इक्वेशन. आता हे बिलकुल पण आपल्याला पाहिजे तसं आहे, पण खाली छेदामध्ये 2 आहेत, ते नको आहेत मला. छेदामध्ये काय नाही पाहिजे, तर ते सोडवायला सोपं असतं. इथे छेदामध्ये इथे 2 आहेत, इथे पण 2 आहेत, मला असं आणायचं इक्वेशन. मग ते आणण्यासाठी मी काय करेल, छेदामध्ये जे 2 आहेत ते मला घालवावे लागते, कारण तसं नकोय मला, असं इक्वेशन पाहिजे. छेदामध्ये काही नाही पाहिजे. मग छेदामध्ये काय आहे ते घालवायचंय. मग छेदामध्ये 2 आहेत, मग ते घालवायचे. मग छेदामधले 2 घालवायचे, तर काय करायचं, छेदामध्ये म्हणजे भागिले असतात, डिवाइड असतात, त्याला जर आपल्याला काढायचंय तर मल्टिप्लाय करायचं, अपोजिट करायचं. जर भागिले असतील, डिवाइड केलेले असतील, डिनॉमिनेटर मध्ये असतील तर मल्टिप्लाय करा, कारण डिव्हिजनच्या अपोजिट मल्टिप्लिकेशन असतं. म्हणजे 2 जर घालवायचे आहेत छेदातले, तर तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करा, सगळ्या पूर्ण इक्वेशनला, सगळ्या टर्म्स ना करायचं. पहिल्या पण टर्मला होणार मल्टिप्लाय 2 याला, x ला, तो x एकटाच आहे, त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं, मायनस या y/2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं. प्रत्येक टर्मला, 3 टर्म आहेत ना, तिन्ही टर्मला मल्टिप्लाय होणार 2 ने. 2 नेच का केलं, कारण 2 छेदामध्ये आहे दोघांच्या, पण ते घालवायचे म्हणून. आता मल्टिप्लाय केल्यानंतर बघा, तिन्ही टर्मला मी मल्टिप्लाय केलं, x ला पण केलं, इथे 2 ने मल्टिप्लाय, y/2 ला पण 2 ने मल्टिप्लाय केलंय बघा, आणि 1/2 ला पण 2 ने मल्टिप्लाय, तिघांना पण 2 ने मल्टिप्लाय केलं. मग इथे 2 1 जा 2 1 जा, इथे पण 2 1 जा 2 1 जा, इथे काय होईल, 2x
2x इथं दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. इथे भागाकार काय झाला कारण एक न्यूमरेटर एक डिनॉमिनेटर, मग आपण भाग लावू शकतो. 2 1 जा 2 2 1 जा 2, तो निघून गेला, 2 निघून गेला दोन्हीकडचे, आणि मग राहिला काय फक्त y 1 जा y राहिला, आणि इज इक्वल टू इकडे काय राहिलं, इकडे 1 खाली तर 1 राहिलाय डिनॉमिनेटर मध्ये, 1 वरती पण 1 1 जा 1, असं तुमचं दुसरं इक्वेशन झालं. फक्त 2 ने मल्टिप्लाय केलं कारण 2 मला घालवायचे छेदामध्ये, म्हणून जो नंबर असेल छेदामध्ये त्याने गुणा, म्हणजे तो निघून जातो. आता मला हवं तसं इक्वेशन आलेलं आहे दुसरं, पण पहिलं ऑलरेडी आहे आपल्याला हवं तसं. मग दोन्ही इक्वेशन जे पहिलं आणि दुसरं दोन्ही इक्वेशन एका खाली एक मी घेणार आहे. पहिलं इक्वेशन जे आहे ते 2x + 3y = 2 आहे, आणि हे आहे 2x - y = 1. टू एक्स + 3y = 2 आहे, आणि 2x - y = 1. हे दुसरं इक्वेशन. तर आता इथे आपण 3 डिटर्मिनंट काढायचे. डी आता सगळे आपल्याला हवं तसेच आहेत इक्वेशन दोन्ही पण. एक्स आणि वाय ची पद डावीकडे आणि जी स्थिर संख्या ती उजवीकडे. मग डी म्हणजे काय, डी म्हणजे 12. 12 म्हणजे पहिली लाईन दुसरी लाईन. dx म्हणजे 32 तिसरी आणि दुसरी, आणि dy म्हणजे 13 पहिली आणि तिसरी. आता टाकूया व्हॅल्यूज. डी काढूया, dx काढूया आणि dy काढू. मग पहिली लाईन म्हणजे ही तुमची पहिली लाईन, हे पहिली. इथे काही नाहीये म्हणजे 1 आहे. y चा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 घ्यायचं, आणि हे 3 दुसरी लाईन ही तिसरी. आता डी काय असतो, 12 म्हणजे पहिली लाईन आणि दुसरी लाईन. पहिली लाईन 2 2 ची आहे, आणि दुसरी लाईन 3 आणि -1 ची. तर क्रॉस मल्टिप्लाय करा. 2 × -1 -3 × 2. तर 2 × -1 किती, तर मल्टिप्लिकेशन मध्ये दोघांची साईन एकत्र करायची. प्लस मायनस मायनस, हा प्लस आहे हा मायनस. मोठ्या नंबरची साईन नाही देत मल्टिप्लिकेशन मध्ये, मोठ्या नंबरची साईन ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये आपण देतो. 2 1 जा 2, पण प्लस मायनस मायनस, -2 -3 2 जा 6. आता ऍडिशन सबट्रॅक्शनचे रूल वापरायचे. आता दोघांची साईन सेम आहे, मायनस मायनस, मग ते ऍड होतील 2 आणि 6, 8 येईल, आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजे 6 ची साईन येणार -8 आलं. डी 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 साठी 12. आता मला dx घ्यायचंय. dx साठी 32. 32 म्हणजे तिसरी लाईन 2 1, तिसरी लाईन 2 1 आहे, आणि दुसरी लाईन 3 -1 आहे, 3 -1. हे dx साठी घ्यायचं. dx 32 असतं. बत्तीस म्हणजे तिसरी लाईन 2 1 आणि 3 -1. क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. 2 × -1 -3 × y. हे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस होणार. 2 1 जा 2, -3 1 जा 3, म्हणजे हे येणार -5. तुमचा dx जो आहे तो -5 आहे. त्यानंतर dy. dy जो आहे तो 13. dy म्हणजे 13. 13 म्हणजे पहिली लाईन आणि तिसरी असं असतं, पहिली आणि तिसरी. 12 झालं 32, आता 13.
पहिली आणि तिसरी. पहिली तिसरी काय आहे? पहिली 2 2 आहे आणि तिसरी 2 1 आहे. dy 2 2 2 1. तर क्रॉस मल्टिप्लाय 2 into 1 minus 2 into 2. 2 1 जा 2 minus 2 2 जा 4. आता परत यांचं सबट्रॅक्शनच होणार, कारण एक प्लस आहे एक मायनस आहे, वेगवेगळी साईन असते ती सबट्रॅक्शनला आणि मोठ्या नंबरची साईन, कारण इथे आपण बेरजेचे नियम दोघांचं सबट्रॅक्शन केलं 2 आणि मोठ्या नंबरची साईन मायनस -2 तुमचा dy. मग डी किती आला? डी -8 dx -5 आणि dy -2. डी किती आला आपला? -5 -8 डी. d -8 dx -5 आणि सी dy जो आहे तो -2. आता आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची. x कसा मिळेल? dx अपॉन d. dx -5 अपॉन -8. मायनस मायनस कॅन्सल होतात आणि 5 आणि 8 कोणाच्या टेबलमध्ये येत नाही, त्यामुळे ते तसेच ठेवायचे. मग अशी ते टेबलमध्ये येत होते म्हणून आपण भाग लावू. म्हणजे तुमची x ची व्हॅल्यू जी आहे ती 5/8 येणार आणि y जर पाहिजे तर y साठी dy/d लिहायचं. y is equal to dy upon d. dy तुमचा आहे 2 ना, dy -2 आहे अपॉन d -8 आहे. -2 अपॉन -8. मायनस मायनस साइन पण जाणार. 2 1 जा 2 2 4 जाईल म्हणजे 1/4. म्हणजे y ची व्हॅल्यू आली 1/4. आता तुम्ही सोल्युशन लिहू शकता. सोल्युशन पहिलं जे सोल्युशन x ची व्हॅल्यू पहिली, मग y ची. x ची 5/8 आणि y ची 1/4. असे सोल्युशन लिहायचं. पहिले x ची मग y ची आणि लिहायचं हे तुमचं सोल्युशन आहे. इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आता हे आपले क्रॅमर्स रूलने आपण एवढी गणितं सोडवलेली आहेत आणि बाकीची उरलेली जी आहेत, तुम्हाला पहिलं दाखवलं मी, दुसरं दाखवलं आणि 6वं दाखवलं. तिसरं 4थं 5वं तुम्हाला सोडवायचं आहे क्रॅमर्स रूल यूज करून. बाय युझिंग क्रॅमर्स रूल. तुम्हाला होमवर्क काय आहे? होमवर्क तुम्हाला आहे प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये क्वेश्चन 2 मधले. क्वेश्चन 2 मधले 3रं 4थं आणि 5वं सॉल्व्ह करायचं. कळला अभ्यास सगळ्यांना? अभ्यास करायचा. 3rd 4th 5th, कारण पहिलं दुसरं आणि 6वं मी सोडवलेले आहे. पाहिजे तर बघा एकदा कसं सोडवलं. ठीक आहे, आपली वेळ संपलेली आहे. गुड बाय.